लोकसभेची एक जागा मनसेला देण्यास भाजप तयार असल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरेंचा उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार? मनसेचं इंजिन की धनुष्यबाण असा प्रश्न विचारला जातोय। धनुष्यबाणावर मनसे उमेदवारानं लढावा असा भाजपनं प्रस्ताव राज ठाकरेंना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे पूर्वाश्रमीचं उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण राज ठाकरेंच्या हाती येणार का याची उत्सुकता आहे। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरेंच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली। दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली आणि या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं तरी मनसेच्या महायुतीमधील प्रवेशाबाबत पुन्हा एकदा चर्चा झाल्याची माहिती। मनसेनं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकरांची वर्णी लागू शकते, मात्र कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही। आपण भाजपचा उमेदवार म्हणून बारामतीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलंय। मात्र घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक मी लढवणार नाही असंही शिवतारे म्हणाले। त्यामुळे आता त्यांच्या या प्रस्तावाची महायुती कशी दखल घेते हे पाहणं गरजेचं आहे। विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावरील टीका थांबवावी, अन्यथा आम्ही युतीचा धर्म पाळणार नाही असा इशारा देत अजित पवार समर्थकांनी शिवतारे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। आमदार अण्णा बनसोडे यांनी शिवतारे यांच्या विरोधात मोर्चा उभारत त्यांना हा इशारा दिला। बीडमध्ये पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। यावेळी धामणगावात त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, तसंच शक्ती प्रदर्शन करत रॅलीही काढण्यात आली। बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनाचा परिणाम होणार नाही। आंदोलनाला दिशा देण्यासाठी ताकदवान नेतृत्वाची गरज असल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय। दररोज माझी जात काढली जात असेल तर हे दुर्दैव असल्याचंही त्या म्हणाल्या। मी गोपीनाथ मुंडेंची कन्या आहे तरी मला संघर्ष चुकलेला नाही। मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्यासाठी रणांगणात उतरण्याकरता कुणी नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानासाठी चढाओढ सुरू आहे। एप्रिल आणि मे महिन्यातील सभांसाठी सर्वच पक्षांनी अर्ज केलेत। मनसेनं 17 मेच्या सभेसाठी तसंच उभाटा गटानंही 17 मेच्या सभेकरता अर्ज केला। संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोग आणि भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। पंतप्रधान मोदी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। भाजपचे मुंबईचे भाजप सचिव विवेकानंद गुप्ता यांनी राऊतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने केजरीवालांना अटक केलेली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांना राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं। ईडीने केजरीवाल यांची 10 दिवसांची कोठडी मागितली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच केजरीवालांना अटक केल्याचं ईडीचं म्हणणं आहे। तर अटकेसंदर्भात 28 पानांची कागदपत्र ईडीने न्यायालयाकडे सुपूर्द केली आहेत। अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संतप्त झाले। ठाण्यात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। तर केजरीवालांना तुरुंगात पाठवलं तर राज्यभर जेल भरो आंदोलन करू असा इशारा संतप्त कार्यकर्त्यांकडून देण्यात आला। जळगावमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। अरविंद केजरीवालांच्या अटकेचे पडसाद बुलढाण्यात देखील दिसून येत आहेत। आपच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली। भाजप विरोधात बोलणाऱ्यांवर शासकीय यंत्रणा वापरून दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी केजरीवाल समर्थकांनी केला। लोणावळ्याच्या कुमार चौकात 4 चाकी गाडीने अचानक पेट घेतला। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान उन्हाच्या दाहकतेमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात आंब्याला फटका बसलाय। अवकाळी पाऊस आणि तापमानातील बदल याचा फटका आमराईला बसलाय। पुरेसं पाणी न मिळाल्यानं तसंच उष्णतेची लाट यामुळे कैऱ्या गळून पडत आहेत आणि त्यामुळे यंदा लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। अमरावतीच्या जागेवरून महायुतीत दावे प्रतिदावे सुरू आहेत आणि त्यातच अभिजित अडसूळ यांनी पुन्हा अमरावतीच्या जागेवर दावा केला। अमरावतीची जागा आनंदराव अडसूळ यांनाच मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशात स्वातंत्र्य राहिलंच नाही। देशात आणीबाणी आहे पण घोषित नाही। 95% ईडी केसेस विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात आहेत अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली।
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय, प्रमुख नेत्यांवर कारवाई केली जाते, त्यामुळे केजरीवाल यांच्यावर केलेली अटक अतिशय चुकीची आणि निवडणुकांमध्ये दबाव टाकण्यासाठी हे सर्व केले जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. अरविंद केजरीवाल यांना अटक करणं म्हणजे हुकुमशाहीची सुरुवात आहे. कोणतेही पुरावे नसताना मुख्यमंत्र्यांना अटक करणं म्हणजे भाजप सरकारची दडपशाही, असा आरोप रोहित पवारांनी केला. अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेवर बोलताना केजरीवाल यांच्यावर टीका केली. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यामुळे दारू बंद झालीच पाहिजे. आज त्यांना अटक झाली आहे, तर यात त्यांची चूक असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं टीकास्त्र अण्णा हजारेंनी केजरीवालांवर डागलं. शरद पवार स्वतः पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. अशातच आता स्वतः शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. आपण माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. दरम्यान मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. उदयनराजे आणि अमित शहा यांची बैठक पुन्हा लांबणीवर गेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीत आहेत. साताऱ्याच्या जागेचा प्रश्न अद्यापही तसाच असल्यानं महायुतीत या जागेवरून तिढा कायम आहे. साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा आहे, मात्र उदयनराजे कमळाच्याच चिन्हावर लढण्यास ठाम आहेत, त्यामुळे साताऱ्याच्या जागेवरून गोंधळ कायम आहे. माझ्यावर जास्त गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारचा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाहीत, असं देखील जरांगे म्हणाले. प्रणिती शिंदे यांच्यावर पंढरपुरात हल्ला झाला. या घटनेला त्यांनी मराठा समाजाला जबाबदार धरल्यानं मराठा समाज आता आक्रमक झालाय. प्रणिती शिंदे मराठा समाजाला बदनाम करतायत. त्यांनी त्यासाठी मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांना सोलापूरच्या मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला. माझ्यावर झालेल्या हल्ल्यात आंदोलनकर्ते भाजपचे होते. भाजपची लोक असं करतात आणि त्यांच्या या भूमिकेचा निषेध करते, असा आरोप प्रणिती शिंदेंनी भाजपवर केला. तर जरांगेंनीही याची नोंद करावी. मराठा आंदोलकांचा भाजप कसा फायदा घेतो हे त्यांनी पाहावं, असं वक्तव्यही त्यांनी केले. तर जरांगेंच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. प्रणिती शिंदे यांचा हा राजकीय स्टंट आहे. प्रचार करण्यासाठी कार्यकर्तेच नसल्यानं मतदारांना भावनिक आवाहन करण्याकरता हा स्टंट केला जातो आणि त्यामुळे हल्ला करणारे भाजपचे आहेत, हे सिद्ध करावं, अन्यथा भाजपची माफी मागावी, अशी मागणी पंढरपूरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. प्रणिती शिंदेंवर हल्ला करणाऱ्यांचं समर्थन करणार नाही. हल्ला कोणी केला हे माहिती नाही, मात्र झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो, असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला भाजपने धक्का दिला. काँग्रेसचे नेते डॉक्टर नितीन कोडवते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत डॉक्टर कोडवतेंचा पक्षप्रवेश होणार आहे. काँग्रेसची खात गोठवण्याच्या प्रकरणावर निवडणूक झाल्यानंतर निर्णय आल्यास त्याला काय उपयोग आहे, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारलेला आहे. तर निवडणूक आयोगावर मोदींनी त्यांच्या मर्जीतले 2 आयुक्त नियुक्त केलेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीसाठीच्या सगळ्या जागा आज संध्याकाळपर्यंत जाहीर करू. सांगली चंद्रपूर मतदारसंघाबाबत आमची चर्चा सुरू आहे आणि त्यावर चर्चेतून तोडगा निघेल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसंच इन्कम टॅक्स न भरणाऱ्या भाजपचं खातं का गोठवलं नाही, असा सवाल नाना पटोलेंनी केला. छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांचे आभार मानले. विकासाला गती देण्याचा माझा प्रयत्न असेल, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करेन, असं छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलं. वर्षा बंगल्यावर काल रात्री उशिरा पार पडलेल्या बैठकीतील इन्साइड स्टोरी समोर आली. बैठकीत महायुती धर्म पाळण्यावर चर्चा झाली असून महायुतीच्या उमेदवारांना विरोध करणाऱ्या महायुतीमधील नेते कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने बैठक घेण्यात आली. दरम्यान आजच शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. बच्चू कडू महायुतीमध्ये नाराज आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी आम्हाला लक्षात घेतलं जात नाही, अशी नाराजी बच्चू कडूंनी व्यक्त केली. त्यामुळे येत्या 11 एप्रिलला अंतिम निर्णय घेणार, अशी घोषणा बच्चू कडूंनी केली आहे. आता बच्चू कडू नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आमदार बच्चू कडूंनी रवी राणांना आता थेट इशारा दिला. अफजल खान सुद्धा प्रतापगडावर मारला गेला, त्यामुळे टप्प्यात येऊ देत, टप्प्यात आल्यावर आमचा बाण हुकणार नाही, चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिला. त्यामुळे आता महायुतीत आणि अमरावतीत राणा विरुद्ध कडू असा वाद रंगण्याची चिन्ह.
अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर अजित पवार गटानं पुन्हा मोर्चेबंदणी करायला सुरुवात केली. बजरंग सोनवणेंच्या जाण्यानं काडीचाही फरक पडणार नाही अशी भावना अजित पवार गटानं व्यक्त केली. रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. काँग्रेसचे नेते आणि 60 टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल यांचं व्हॉट्सअप स्टेटसमध्ये पुण्यात निष्ठेची हत्या असं म्हणत तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस समोर येते. रोहित पवार आणि युगेंद्र पवारांना तातडीने पोलीस संरक्षण द्या अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. घेराव घालत दोघांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सुळेंनी केला. तसंच रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असल्याचं सुळेंनी म्हटलं. सुप्रिया सुळेंना आमची काळजी वाटते म्हणून त्यांनी सुरक्षेची मागणी केली. अनेक नेत्यांचे गुंडांसोबत फोटो आहेत त्यामुळे भीतीपोटी त्यांनी पोलिसांकडे मागणी केली असं वक्तव्य रोहित पवारांनी केले. अहमदनगरच्या गांधी मैदान परिसरात आम आदमी पक्षाची कार्यकर्ते जे आहेत अरविंद केजरीवालांना अटक केल्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन केलं आणि यावेळी भाजप आणि आपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये इंडिया आघाडीने निदर्शनं केली आणि यावेळी धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर नागपूरमध्ये आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. नागपूरच्या गणेशपेठ परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापूरमधील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते महावीर कॉलेज चौकात आंदोलन करणार होते. मात्र आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरमधील पूनम गेट समोर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं असून परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर केजरीवालांना अटक केल्याच्या निषेधार्थ सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या दबावातून ईडी कारवाई करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागील 3 महिन्यांपासून गळती लागली. गळतीमुळे आतापर्यंत जवळपास लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे पाण्याच्या गळतीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो. बीड जिल्हा शासकीय जागेत शेत दाखवून पीक विम्याची बोगसगिरी न्यूज 18 लोकमतनं समोर आणली आणि त्यानंतर 8,000 बनावट पीक विमा भरणाऱ्यांची नावं कृषी विभाग आणि विमा कंपनीनं वगळली. त्यामुळे शासनाचे तब्बल 53 कोटी रुपये वाचले. वाशिम आणि रिसोडची कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नाणे टंचाईचं कारण पुढे करत हा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचा माल अत्यल्प दरात विकावा लागणार असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊन त्यांचं मोठं नुकसान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे गहू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गारपिटीमुळे गहू काळे पडलेत. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आणि त्यामुळे आता नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जी ती शेतकऱ्यांकडून करण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालंय. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय. कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून त्यांनी पीक विमा देण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळपणा एका व्हिडिओ क्लिपमधून समोर आला. कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेले पलंग आणि यंत्रसामुग्री अस्ताव्यस्त असून रुग्ण बेड खाली झोपल्याचं या व्हिडिओत दिसून येत आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडीत एका मित्रानंच त्याच्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानं मित्राची हत्या केल्यानंतर त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केला आणि या सर्व गुन्ह्यामध्ये आरोपीला दोघांनी मदत केली. पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस येताच त्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. तर 2 साथीदारांचा शोध अद्यापही सुरू आहे. आयएस अधिकारी विशाल नरवाडे यांना निवडणुकांच्या काळातही स्वगृही नियुक्ती देण्यात आली. त्याचीच तक्रार आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी निवडणूक आयोगाला केली आणि त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरात चौकशी करण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसाला
मारहाण करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आणि या प्रकरणी महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। गडचिरोलीत पोलीस अंमलदाराचं अपहरण करून हत्या करणाऱ्या माओवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे। पेका मादी पुंगाटी असं या माओवाद्याचं नाव असून त्याच्यावर 1.5 लाखांचं बक्षीस होतं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा उपविभागातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। यावेळी जिल्हाभरात 26 अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून 6,53,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वाशिममध्ये वीज बिल थकीत असणाऱ्या 8,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। थकबाकीदारांना वारंवार सांगूनही बिल भरण्यासाठी टाळाटाळ करत असल्यानं ही कारवाई करण्यात आली। तर वीज चोरी करणाऱ्यांवरही यावेळी गुन्हे दाखल करण्यात आले। येवल्याच्या मुखेडमध्ये मेंढ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि यामध्ये 45 मेंढ्या दगावल्या असून मेंढपाळांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। मेडिकलमधून चुकीचं औषध देण्यात आल्याचा आरोप मेंढपाळाने केला। मनमाडमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। 2 मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रक्कम चोरून चोरट्यांनी पळ काढल्यानं हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला। भुसावळमध्ये नैसर्गिक रंगांना मागणी वाढली आहे। उत्तर प्रदेशातील कानपूर इथले 18 रंग विक्रेते भुसावळमध्ये दाखल झाले असून होळीनिमित्त मोठी आर्थिक उलाढाल सुरू आहे। मोहोळ तालुक्यातील हराळवाडी इथे तब्बल 75 वर्षांनंतर एसटी सेवा सुरू होऊन त्याला 1 वर्ष झाल्यानं गावकऱ्यांनी एसटीचा पहिला वाढदिवस मोठा धूमधडाक्यात साजरा केला। बसला फुगे लावून सजावट केली आणि त्यानंतर चक्क केक कापून गावकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।